त्यावेळेस वाल्मिकांचा विषय निघाला. ते म्हणाले की वाल्मिकांनी शतकोटी ग्रंथामध्ये रामायण तयार केले. शतकोटी ग्रंथामध्ये रामायण तयार केले. मग शतकोटी नामदेव महाराज म्हणाले की वाल्मिक पाप असून सुद्धा त्यांनी शतकोटी ग्रंथामध्ये रामायण तयार केले त्याचा एकही अभंग करू नये. मग भगवंत म्हणाले की अरे नामदेवा जरा विचार कर, ज्यावेळेस वाल्मिकांनी शतकोटी ग्रंथामध्ये रामायण तयार केले त्यावेळेस आयुष्य मर्यादा जास्त होती, आता आयुष्य मर्यादा कमी आहे. तर वेळी होती आयुष्याची होती, आताची अवधी थोडी असते. मग नामदेव महाराज म्हणाले आता माझा संकल्प सुटला आहे. जर माझा संकल्प न झाल्यास मी जीवा काढून तुमच्या पुढे ठेवी, जीवा काढून तुमच्या पुढे ठेवी. नाव म्हणे जरी न होता संपूर्ण जीव तरी न तुझा पुढे. भगवंताला 16,008 राणे होते, त्यापैकी फक्त 8 होत्या. एक दिवशी भगवान कृष्ण पैजेच्या महालाकडे गेले आणि पैजेच्या महालाकडे गेल्याच्या नंतर श्रीरामाला घेऊन गेले. भगवंतांनी आत जाताना श्रीरामाला म्हणे श्रीराम्या इथे जरी कोणी आले ना तरी त्याला आत येऊ देऊ नको. श्रीराम म्हणाले हा भगवंता इथे जरी कोणी आले ना तरी मी त्याला आत येऊ देणार नाही. मग इकडे राधा रुक्मिणी मातेच्या महालात गेली. तिने डुकून पाहिले, तिला भगवंत दिसले नाही. आणि मग भगवंत दिसले नाही. मग तिने रुक्मिणी माताला विचारले की रुक्मिणी माता भगवंत कुठे गेले आहेत. मग रुक्मिणी माताने सांगितलं की भगवंत पिरजीच्या महालाकडे गेले. राधा पळतच पिरजीच्या महालाकडे गेली आणि आज जातात श्रीराम राधेला म्हणाले की राधे आज जाऊ नको, राधे आज जाऊ नको. मला भगवंताने सांगितलंय की इथे जरी कोणी आले ना तरी त्याला आत येऊ देऊ नकोस. मग राधा म्हणाली की द्वारपाल म्हणून बाहेरच्यासाठी का घरातल्यासाठी. मग श्रीराम म्हणाले हे मला माहित नाही, तू आज जाऊ नको. मग राधा म्हणाली की मी तुला शाप देते, मला आज जाऊन दे. मग श्रीराम म्हणाले की मी भगवंतासाठी शाप भोगायला सुद्धा तयार आहे. मग राधेने असा शाप दिला की तू 100 वर्ष राक्षस होऊन जाशील असा शाप देऊन राधा तिथून निघून गेली. आणि भगवंत बाहेर आले आणि भगवंत श्रीराम म्हणाले श्रीराम इथे कोणी आले होते का. श्रीराम म्हणाले हो इथे राधा आली होती, ती मला शाप देऊन निघून गेली. आणि मग भगवंत म्हणाले की आता ते याकडे जायलाच पाहिजे. श्रीरामे आणि भगवंत राधेच्या महालात गेले आणि भगवंत राधेला म्हणाले की राधे काय काम होतं म्हणून तू माझ्याकडे आली होतीस. राधे काय काम होतं म्हणून तू माझ्याकडे आली होतीस. असं म्हटल्याच्या नंतर राधा एक शब्द देखील बोले ना. मग श्रीराम म्हणाले की हा काही तुला राणागडी वाटला काय, जेव्हा आता सर्व जग चालते गतीर भरता प्रभू साक्षी जेव्हा सहस्रम प्रस्थानम निदान बीजम अव्ययम, ह्याच्यामुळे तर सर्व जग चालते. मग तेव्हा श्रीराम म्हणाले मी तुला शाप देतो की तुला 100 वर्ष भगवंताचं दर्शन होणार नाही. असं म्हणले त्यानंतर राधा लगेच भगवंताला म्हणाली की भगवंता मला या शापातून मुक्त करा, मला या शापातून मुक्त करा. मग भगवंत म्हणाले की राधे हा माझा शाप नाही, हा माझ्या भक्ताचा शाप आहे. जर माझा शाप असताना मी तुला लगेच मुक्त केलं असतं, पण माझा शाप नाही, हा माझ्या भगवंताचा शाप आहे, भगवंताचा शाप आहे. मग सांगायचं तात्पर्य म्हणजे की भगवंताने केलेली प्रतिज्ञा दिलेले शब्द भगवंताला सोडावाच लागतो. मग इकडे नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज यात्रा करण्याकरिता गेले. जाता जाता त्यांनी सर्व देव केले आणि औंढा नागनाथ सुद्धा केला. औंढा नागनाथवर नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. पण नामदेव महाराजांनी कीर्तन केलं पण नामदेव महाराजांना तिथले काही पुत्र ब्राह्मण लोक म्हणाले की त्यांनी आकळून दिला आणि मग नामदेव महाराजांनी मंदिराच्या माग कीर्तन केलं आणि चक्क त्या देवाने मंदिर फिरविले. देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. आणि मग तिथून ते यात्रा करून ते परत पंढरपूर येथे गेले आणि पंढरपूर येथे गेल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचं दर्शन केलं आणि भगवंताला ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की भगवंता मला समाधी घ्यायची आज्ञा द्या, मला भगवंता समाधी घ्यायची आज्ञा द्या. भगवंत म्हणाले की तुम्हाला इथे नाही समाधी घेता येणार, तेव्हा लालनकापूर आळंदी येथे समाधी घेता येईल. आणि मग तिथून ते दर्शन करून परत आलमकापूर आळंदी येथे गेले आणि आळंदी येथे गेल्याच्या नंतर तिथं नामदेव महाराजांनी त्यांच्या पोरांना तिथून जागा साफ करायला लावली. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे ज्ञानेश्वरी ठेवून समाधी घेतली. मग तिथून सर्व समाधी घेतल्याच्या नंतर तिकडून मग सगळे ते पंढरपूर येथे गेले आणि
काही ब्राह्मण लोक म्हणू लागले की ते ज्ञानदेव असं जग करत गेले आणि तिथले ब्राह्मण लोक म्हणाले की तुम्ही आधी तर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, तर आता ज्ञानदेव ज्ञानदेव का म्हणतात? तर मग ज्ञानदेव म्हणता माया गेली समजविलया संत महिमावर मुगिनी जी चालविली भिंती. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचं नाव, आईचे नाव रुक्मिणी माता आणि वडिलांचे नाव विठ्ठल पंत. विठ्ठल पंतांना घरात मनच लागेना, ते रोज रुक्मिणीला म्हणायचे की रुक्मिणी संन्यास घेऊ का, रुक्मिणी संन्यास घेऊ का. रुक्मिणी माता काहीच बोलत नाही. एक दिवशी रुक्मिणी माता सिद्ध पंतांकडे गेल्या आणि सिद्ध पंतांना म्हणाले की सिद्ध पंत आमचे विठ्ठल पंत आम्हाला रोजच म्हणतात की संन्यास घेऊ का रुक्मिणी, संन्यास घेऊ का रुक्मिणी, संन्यास घेऊ का. मी एक शब्द देखील बोलत नाही. मग तेव्हा सिद्ध पंत म्हणाले की तुम्हाला मुलगा झाल्याशिवाय काही संन्यास घेता येणार नाही. मग तिथून मग एक दिवशी रुक्मिणी माता जरा रागात होत्या आणि रुक्मिणी विठ्ठल पंताने विचारले की रुक्मिणी माता मला संन्यास घ्यायचा आहे. तेव्हा रुक्मिणी माता म्हणाली की जावा एकदा संन्यास घ्या, जावा एकदा संन्यास घ्या. आणि मग पडत्या पायाच्या अन्नावरून विठ्ठल पंत काशी येथे गेले आणि काशी येथे गेल्याच्या नंतर रामानंद स्वामींच्या आश्रमात गेले. आश्रमात गेल्याच्या नंतर रामानंद स्वामी त्यांची सर्व खानापूर विचारून घेतल्याच्या नंतर पहाटेच्या स्वप्नात देव आले आणि देव म्हणाले की विठ्ठल पंतांच्या पोटी देव जन्माला येणार आहे, त्यांना परत संसार करायला पाठवा. आणि मग रामानंद स्वामी सकाळ सकाळ उठले आणि तीर्थयात्रा करण्याकरिता गेले आणि गेल्याच्या नंतर तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर ते परत अलंकापुरी आळंदी येथे गेले आणि आळंदी येथे गेल्याच्या नंतर तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली रामानंद स्वामी बसले होते. त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा रुक्मिणी माता प्रदक्षिणा घालीत होत्या. मग त्यावेळेस रुक्मिणी माताने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि घेतल्याच्या नंतर त्यांनी पुत्रवती भावाचा आशीर्वाद दिला आणि रुक्मिणी माता म्हणाली की हा आशीर्वाद ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा. मग हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा. मग रामानंद स्वामी हसले आणि हसल्याच्या नंतर ते रुक्मिणी माता म्हणाली की आमचे विठ्ठल पंत काशी येथे संन्यास दीक्षा घेण्याकरिता गेले आहेत. मग तेव्हा रामानंद स्वामी त्यांची सर्व खानापूर विचारून घेतली आणि सिद्धू पंत आणि रुक्मिणी माता आणि रामानंद स्वामी सोबत काशी येथे गेले आणि चैतन्य म्हणून अशी हाका मारली. चैतन्य धावत पळत आल्याच्या नंतर चैतन्य म्हणाले की रामानंद स्वामी म्हणाले की हे कोण आहेत. मग चैतन्य म्हणाले की ही माझी पत्नी रुक्मिणी आणि ही माझे सासरे सिद्धू पंत. आणि मग तिथून ते रामानंद स्वामी म्हणाले की तू माझ्याशी खोटं बोललास का बरं खोटं बोललास. तर मग विठ्ठल पंत म्हणाले की तुम्ही मला संन्यास दीक्षा दिली नसती त्यामुळे मी तुमच्याशी खोटं बोललो आणि मग त्यामुळे मी तुमच्याशी खोटं बोललो. मग तेव्हा रामानंद स्वामी म्हणाले की जा तुझ्या गुरुची आज्ञा, जा तू परत संसार कर, जा तुझ्या गुरुची आज्ञा आहे. मग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता परत अलंकापुरी आळंदी येथे गेले. आळंदी येथे गेल्याच्या नंतर तिथले काही कुत्तर ब्राह्मण लोक त्यांना राहून देणार म्हणून ती इंद्रायणीच्या सिद्ध बेटावर राहू लागले आणि राहू लागल्याच्या नंतर त्यांना मुलगा झाला. पहिल्या मुलाचं नाव निवृत्तीनाथ, दुसऱ्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर आणि तिसऱ्या मुलाचं नाव स्वपन काका आणि चौथीची मुलगी मुक्ताई. हे चौघेही पुत्र मोठे होऊ लागल्याच्या नंतर विठ्ठल पंत म्हणाले की आपल्या मुलांची नोंद व्हावी, त्यांना विद्या यावी म्हणून आपल्याला संन्यास दीक्षा घ्यायला पाहिजे. म्हणून विठ्ठल पंत धर्मसभेत गेले आणि धर्मसभेत गेल्याच्या नंतर तिथल्या ब्राह्मण लोकांना म्हणाले की सांगा ना आम्हाला कोणतं प्रायचित्त घ्यायचंय. मग तेव्हा ते ब्राह्मण लोक म्हणाले की तेव्हा ते
ब्राह्मण लोक म्हणाले की तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे, देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे. मग तेव्हा ज्ञानेश्वर मग तेव्हा विठ्ठल परत सिद्ध भेटावर गेले आणि सिद्ध भेटावर गेल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणाली की का बरं तुमचं तोंड पडलंय. मग तेव्हा विठ्ठल पंत म्हणाले की आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे, आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचं आहे असं म्हटल्याच्या नंतर रुक्मिणी माता म्हणाली की मी येते तुमच्या बरोबर. विठ्ठल पंत म्हणाले की नाही नको, तू इथेच मुलांची काळजी घे. तेव्हा रुक्मिणी माता म्हणाले की मी येते तुमच्या बरोबर. आणि मग विठ्ठल पंतांनी रुक्मिणी माताने त्यांना स्वयंपाक केल्याच्या नंतर जीव घातलं, झोपी घातलं आणि झोपी घातल्याच्या नंतर रुक्मिणी माताने चौघांच्या पुत्रावरून हात केला आणि मग ते परत इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायचित्त घेतलं. आणि मग तेव्हा त्यांनी पत्र सुद्धा लिहून ठेवलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की मुलांनो आम्हाला माफ करा, तुमची मुंज व्हावी, तुम्हाला विद्या यावी म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेत आहोत, आणि मग तिथून मग त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकल्या आणि इकडे सकाळ झाल्याच्या नंतर मूर्तीनाथ उठल्याच्या नंतर त्यांच्या एक देवाऱ्यावर ठेवलेल्या एका पत्रावर लक्ष गेलं आणि त्यांनी ते पत्र वाचलं आणि वाचल्याच्या नंतर मुक्ताई उठली. मुक्ताई म्हणाली की सांगणार आई बाबा कुठे आहेत, सांगणार आई बाबा कुठे आहेत, सांगण्याचा आई बाबा कुठे आहेत. चौघेही पुत्र रडू लागले. मग ते मोठे होऊ लागल्याच्या नंतर ते परत ते तीर्थयात्रा करण्याकरिता गेले. तीर्थयात्रा करीत ते एका फुलतांब्या गावात गेले आणि फुलतांब्या गावात गेल्याच्या नंतर तिथे एक चांगले महाराज राहत होते आणि ते 6 महिन्याने जागे झाले की तिथली सर्व ते मेलेले माणसं जाग करायचे. आणि मग तिथं मुक्ताई गेले आणि तिथे एक आजीबाई रडत होती. ती आजीबाई म्हणाली की माझं कुत्र मेलं ग, माझं कुत्र मेलं याच्याशिवाय मला कोणच नव्हतं. मग तेव्हा मुक्ताई म्हणाली की कारण आजीबाई. मग तेव्हा आजीबाई म्हणाली की माझं कुत्र मेलं मला याच्याशिवाय कोणीच नव्हतं. आणि मग मुक्ताई म्हणाली की रडू नको आजी, रडू नका, तुमच्या कुत्र्याला आत्ता जाग करते मी. आणि मग मुक्ताईने त्या कुत्र्याच्या तगड्याला धरला आणि संजीवनी मंत्र म्हणून गरगर भिगवला आणि ते कुत्र फेकून दिलं आणि ते कुत्र चिकाट पडलं आणि सर्व माणसं झोपेतून उठल्यासारखे उठून बसले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव